जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. राजा माने मंदा माने प्रस्तुत जय हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. एका काव्यमय पंक्तीतून सांगायचं झालं तर अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर. अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथे अभ्यासाच्या ओझ्याविना सुखाचे मिळतील क्षण सुंदर. पुस्तकांच्या चार भिंती पलीकडेही एक समृद्ध जग असतं. पुस्तकांच्या चार भिंती पलीकडेही एक समृद्ध जग असतं, हे सांगणारं खेळघर आज कोल्हापुरात दिमाखाने हसतं. आज कोल्हापुरात दिमाखाने हसतं. शिक्षण हे जेव्हा चार भिंतींच्या पुस्तकी कोंडवाड्यातून बाहेर पडून एका मायेच्या छताखाली हसत खेळत लहान मुलांना सामोरं येतं, तेव्हा एक सुसंस्कृत आणि समर्थ समाजाची निर्मिती होते. ऐतिहासिक कोल्हापूर नगरीमध्ये गेली 17 वर्ष अशीच एक मूक आणि अद्भुत शैक्षणिक क्रांती घडते आहे, जिचं नाव आहे खेळघर परिवार कोल्हापूर. पण प्रेक्षक हो, या क्रांतीची सुरुवात कशी झाली? या वटवृक्षाचं पहिलं बीज कुणी रोवलं? तर त्यामागे नेतृत्व आहे आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते, संवेदनशील राजकारणी आणि संपूर्ण खेळघर परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं. खेळघरचा हा आजवरचा प्रवास जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून. 2009 साली पालक मंच संवेदना या संस्थेच्या डॉक्टर विदुला स्वामी आणि सौ सुमेधा कुलकर्णी यांनी पुणे येथील खेळघर आणि मेंदू आधारित हॉबी होम याचं प्रशिक्षण घेतलं होतं. पण या आधुनिक शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष जमिनीवर कसा उपयोग करावा याला दिशा मिळत नव्हती. याच काळात हायस्कूलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर सौ जुई कुलकर्णी आणि मेधाताईंनी या पद्धतीमधील आधुनिक खेळणी आणि साहित्य घेऊन थेट माननीय चंद्रकांत दादांची भेट घेतली. कोल्हापुरात दादांच्या वतीने आधीच शाळकरी मुलांसाठी संस्कार वर्ग चालवले जात होतेच. दादांनी जेव्हा ते शैक्षणिक साहित्य पाहिलं तेव्हा त्यांनी जुईताईंना एक प्रश्न विचारला. इथे जी दौलतनगर वस्ती आहे त्या वस्तीतल्या माझ्या सामान्य मुलांसाठी यातून काही करता येईल का? दादांच्या या इच्छेचा मान ठेवून ताईंनी वस्तीच्या गरजानुसार एक पॅटर्न तयार केला आणि 27 मार्च 2009 म्हणजेच 2009च्या पवित्र गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापुरातल्या पहिल्या खेळघराची सुरुवात झाली. आज चंद्रकांत दादा यांच्या सजग मार्गदर्शनात कोल्हापूर शहर आणि उपनगरात तब्बल 106 खेळघरे दिमाखाने कार्यरत आहेत. खेळघरविषयी या भागात आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जुई कुलकर्णी आणि सुमेधा कुलकर्णी. नमस्कार, दोघींचंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार ताई. आत्ता जी ध्वनिचित्रफीत आपण पाहिली ती पाहिल्यानंतर कुणाच्याही मनात प्रश्न पडेल की तुम्ही दोघी ज्यावेळी दादांकडं गेलात आणि त्यांना विचारलं की बाबा या संदर्भात आणि आधुनिक खेळणी आणि त्या पद्धतीनं सांगितल्यानंतर दादांची जी प्रतिक्रिया होती ती आम्हाला जी समजली की माझ्या दौलतनगरच्या वस्तीतील मुलांना ही खेळणी चालतील का, या त्यांच्या प्रतिक्रियेवर तुमची काय प्रतिक्रिया होती?
प्रथमतः हे सांगावं असं वाटतंय की खेळघर परिवार कोल्हापूर म्हणून आज आम्ही दोघीजणी इथं आलो असलो तरीही आमच्या सगळ्या ताई दादा, त्यांच्या कामाची तळमळ, त्यांची शुभेच्छा आणि माननीय दादांचा सक्षम, सजग आणि समर्थ पाठिंबा या गोष्टीच आम्हाला इथंपर्यंत घेऊन आलेल्या आहेत. आणि खेळघर असं जेव्हा आपण म्हटलं तर असं लक्षात येतं आहे की खेळणी एवढाच हा मुद्दा नव्हता, तर आपण असं म्हणतोय जे की कृतीयुक्त अध्यापन तो त्याचा हा भाग आहे. औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतींची जोड आणि मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणं ही 2 उद्दिष्ट घेऊन खेळघर परिवार कोल्हापूर काम करतं. आता मी म्हटलं मगाशी तसं की पहिल्यांदाच पालकमंच संवेदना ही सुमेधाताईंनी आणि काही मैत्रिणींनी मिळून चालू केलेली एक NGO कोल्हापुरात 25 वर्षापासून जास्त काम करतेच आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी उपक्रम आम्ही करत होतो. यामध्ये हे करत असतानाच सुमेधाताईंनी आणि आमच्या आणि काही मैत्रिणींनी काही प्रशिक्षणं केली होती मुलांच्या बरोबर काम करण्याची. आणि ते करत असताना मी त्या काळात नोकरीत होते, त्यामुळे मी या सगळ्या प्रशिक्षणात जरी नसले तरी ते आपल्या औपचारिक शिक्षण पद्धतीशी कुठे कसं जोडून घेता येईल हा विचार मात्र आम्ही एकत्र करत असू. हे सगळं करत असताना आम्हाला तो प्रयोग करून बघायची उत्सुकता होती की आता हे आपण शिकलोय पण हे करायचं कुठे. आणि तेव्हा आमची ती सगळी आम्ही जे वापरतो खेळ ते सगळं घेऊन आम्ही दादांना भेटलो. दादांनी ती सगळी माहिती अत्यंत कुतूहलानं ऐकून घेतली, सगळी खेळणी बघितली आणि मग हा प्रश्न विचारला की माझ्या दौलतनगर वस्तीतल्या मुलांसाठी यातलं तुम्ही काही कराल का. म्हणजे एक क्षण पहिला अत्यंत आनंदाचा होता, त्याचबरोबर थोडा संभ्रम, थोडी जबाबदारीची जाणीव की आपण एक मोठं शिवधनुष्य स्वीकारतोय पण पेलेल ना असं एक थोडी शंका मनात. पण आमचं जे नवीन करून बघण्याची आम्हाला नेहमी उर्मी असते आणि त्या उर्मीनं या सगळ्यावर मात केली आणि आम्ही दादांना हो म्हटलं आपण करून बघू. आणि मग 27 मार्च 2009 म्हणजे त्या वर्षीचा तो गुढीपाडवा होता आणि त्या दिवशी आम्ही त्या दौलतनगर वस्तीच्या तिथेच लगेच तिथल्या लोकांनी एक छानसं स्टेज म्हणजे सगळं नियोजन चाललं होतं आणि त्याप्रमाणे एका कार्यक्रमामध्ये आपण जाहीर केलं की आपण खेळघर सुरू करतोय. आणि पहिलं अश्विनी खेळघर आमचं तिथे सुरू झालं. इथे एक गंमत फक्त अश्विनी म्हटलं म्हणून आम्ही ठरवलेलं सुरुवातीला खेळघरांची नावं आपण नक्षत्रांची ठेवू, पण 27 नक्षत्र संपली, खेळघर थांबली नाही. आज आता एकूण किती संख्या आहे? आता 107 संख्या आहे या वर्षीची. मग त्यामुळे आम्ही नक्षत्र संपल्यावर ग्रहमाला, मग मराठी महिने आणि आता तर नद्याच्या नाव सगळ्या नद्यांच्या नावांची मालिका सुरू आहे. वा वा वा. आणि अशी 107 खेळघर. नमस्कार. कोल्हापूरमध्ये काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काही झोपडपट्ट्यांमध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला संस्कार वर्ग चालवावा लहान मुलांचा असा विषय आला आणि एका दौलतनगर नावाच्या वस्तीत तो चाललाही. त्यातली बरीच मुलं वडर समाजातली आईवडील दगड फोडणारे असूनही या संस्कार केंद्रामुळे खूप चांगली आयुष्यामध्ये निर्माण झाली. हे डोक्यात ठेवून मी जुईताई कुलकर्णी आणि मेधाताई कुलकर्णींना असं म्हटलं, त्यांचा पालकमंच नावाचा ग्रुप होता की तुम्ही एका झोपडपट्टीपासून सुरुवात करून 100 झोपडपट्ट्यांमध्ये खेळघर नावाची कन्सेप्ट राबवा की ज्यात रोज संध्याकाळी मुलं एकत्र येतील. खेळ काही असे डिझाईन करू की ज्या खेळामुळे बुद्धिमत्तेचा विकास होईल, 8वी 9वी 10वीचा अभ्यास पण घेता येईल, रोजचा खाऊ देता येईल. आणि कल्पना क्लिक झाली. करता 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 आता 100च्या वर वस्त्यांमध्ये खेळघर चालू आहे. जवळजवळ 2100 मुलं आहेत. त्यांची खूप चांगली बौद्धिक प्रगती आहे, त्यांचे सवयी नीट झाल्या, त्यांच्यावर संस्कार चांगले झाले. याला मुंबई दूरदर्शनच्या जय हो मालिकेमध्ये स्वतःची माहिती मांडण्याची जी संधी तुम्ही दिली त्यातून करोडो लोकांपर्यंत हा विषय पोचणार आहे. त्याबद्दल मी राजाभाऊ मानेंचं जे या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत त्यांचं खूप आभार मानतो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सुरू झालं खेळघर. मला याला जोडून हे विचारायचं की जो पहिला वर्ग भरला असेल खेळघरचा, तर एकतर विद्यार्थी कसे आले, पालकांच्या प्रतिक्रिया काय होत्या,
विद्यार्थ्यांच्या काय नेमक्या अपेक्षा होत्या, त्यांच्या मनात काय होतं, तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा होत्या, आणि ह्या सगळ्याबरोबर एक कुतूहल मला की खेळघर हे शाळेला जोडून असतं का शाळेचा पर्याय म्हणून त्याकडे आपण बघतो, नेमकं काय स्वरूप? मुळात खेळघर म्हणजे क्लास नाही किंवा संस्कार वर्ग असंही म्हणत नाही की त्याच्यामध्ये फक्त श्लोक, गाणी, गोष्टी, खेळ घेतले तसं. आणि खेळघर म्हणल्यानंतर समोर जे चित्र येतं ते म्हणजे खेळांचे साहित्य किंवा मुलांना खेळ दिलेत आणि मुलं खेळत आहेत. पहिल्यांदा पालकांना थोडंसं असंच झालं की इथे खेळायला मुलं येतात, मग त्यामुळे इथे पोर्शन आहे, इथं अभ्यास घेतला जातो, हे त्यांच्यासमोर आलं नव्हतं. पण वस्तीमध्ये आमच्या एक खंद्या कार्यकर्त्या ज्या कविता मामी, वस्ती त्यांना कविता मामीच म्हणायची, पण कविताताई मोहिते ज्या आमच्याबरोबर आताही पूर्ण कार्यरत आहेत, आणि त्यांच्यामुळं या वस्तीतली मुलं आपल्याशी जोडली गेली. तर या आधी संस्कार वर्ग घेत होत्या आणि त्यामुळं मुलं ही सगळी तिथे जोडली गेली होती की वस्तीमध्ये त्या मुलांपर्यंत पोचल्यामुळं किंवा त्या घरातल्या पालकांचा विश्वास त्यांच्यामुळे असल्यामुळं त्यामुळे ही मुलं येती राहिली आपल्याकडं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं म्हणावं लागेल की शाळेचा अभ्यास असं पूर्ण वेळ इथं होत नाही, पण शाळेला पूरक उपक्रम, जसं जुईताईंनी आता 2 उद्दिष्ट आपल्याला सांगितली, तर त्याप्रमाणे आपलं इथं काम चालतं. पण याच्यामध्ये शालेय अभ्यास अशावर भर दिला म्हणजे हा काही क्लास नव्हे. क्लास नाही. म्हणून म्हणलं की तिथे आपल्याला काय असतं की शाळेचं पुस्तक उघडलंय त्याच्यावर अभ्यास घेतलाय असं नाही होत, पण खेळघरचा एक पोर्शन आहे, खेळघरचा एक आपण दिलेला मिनिटांचा त्यांना दिलेला नियोजन आहे की 1.5 तासाचं जर खेळघर असेल तर 1.5 तासाचं नियोजन असतं. त्यामुळे खेळघर हा प्रकल्प जो आहे तो शालेय उपक्रमाशी जोडला गेला तरी तो पूर्णपणे त्याच्याशी बांधील नाही. बरोबर. आणि याला वयोगट काय आहे? आता ही आपल्याला म्हणावी लागेल की खेळघरची एक रचना आहे, तर त्याबद्दल मला बोलायला आवडेल. कारण खेळघर हा जो एक प्रकल्प आपण उभा केला आहे तो 1ली ते 7वीच्या मुलांसाठी आहे, आणि याच्यामध्ये 1ली ते 4थी हा लहान गट आणि 5वी ते 7वी हा मोठा गट. हा जो वर्ग चालतो तो त्या वस्त्यांमध्ये चालतो. तिथे वस्तीमध्ये एक जागा, हॉल जो काही तो वस्तीच्या मालकीचा आहे, तर तिथे ती जागा 2 ताई किंवा ताई दादा आणि 15 ते 20 मुलं अशी एका खेळघरात असतात. आणि या खेळघरांवर काम जे चालतं ते 2 गटात चालतं. दोन्ही ताईंकडे 10-10 मुलांचा गट असतो. 17 ते 20 मुलांपेक्षा जास्त मुलं असता कामा नयेत असा आपला थोडासा दंडक आहे त्याच्यामध्ये. कारण ताई जी आहे आपल्याला, तर तिला तो वर्ग कंट्रोल व्हावा, आणि दुसरं तर 10 जण बसली एका गोलात तर आपला जो डोळ्यांचा स्पॅन आहे तर त्याच्यामध्ये ती मुलं काय करतायत याचा आपल्याला वैयक्तिक लक्ष घेता येतं आपल्याला. तर ही रचना आपण त्यांची या पद्धतीने घेतली आहे. याशिवाय आपलं 90 मिनिटांचं नियोजन, जे 90 मिनिटं खेळघर चालतं दररोज सोमवार ते शुक्रवार, हे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपलं खेळघर चालतं. मग यावेळेला मुलं सगळं आवरून खेळघरात येतात आणि सगळं काम झालं की 7:30 वाजता ती परत जातात. पण ताई मात्र 2 तास खेळघरमध्ये असती, जी 5:45 येते आणि 7:45 जाते. मग तिचंही ते नियोजन वगैरे असतंच. पण या खेळघराच्या 90 मिनिटांच्या नियोजनामध्ये आपल्याला असं म्हणजे मुलांना आणि ताईंना द्यावं लागलं 90 मिनिटाच्या नियोजनात की आपण पहिली 5 मिनिटं ही प्रार्थना, ध्येयगीत, आणि इथं मला ध्येयगीताबद्दल छान सांगावंसं वाटतं की ते आमच्या सगळ्या याला उपक्रमाला पूरक आहे आणि ते आपल्या जुईताईनं लिहिलेलं आहे. आणि दुसरं तर याला संगीतबद्ध केलंय आपल्या संगीतताई वेदा सोनुले म्हणून आहे. आपल्याकडे असे छोटे छोटे ताईदादा आहेत की ते ज्याची त्याची कामं करतात. मला वाटतं आपण ते ध्येयगीत आपल्या प्रेक्षकांना ऐकू सुद्धा या. नक्की. खरी उत्सुकता जी आम्हाला आहे
हे सगळं खरं आहे की तुम्ही चांगले उपक्रम घेत आहे, परंतु वस्त्यांमधली मुलं खेळघराकडं आकर्षित करणं हे खूप मोठं आव्हान आहे. हो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पालकांपासूनच त्यांचं समुपदेशन करणं आणि त्यानंतर मुलांना इकडं आकर्षित करणं. तर सुरुवातीच्या काळात आणि आज हा प्रश्न तुम्ही कसा हाताळलात? पहिलं जे खेळघर सुरू झालं तेव्हा हा प्रश्न नव्हता, कारण जसं म्हटलं तसं वस्तीत एक संस्कार वर्ग चालू होता, तर मुलांना एकत्र यायचं याची जाणीव होती आणि त्यामुळे तिथे एकत्र येतील. फक्त आम्ही काम आमच्या वेगळ्या पद्धतीनं सुरू केलं, जसं आत्ता नियोजन सांगितलं आहे. मग पहिली एकाची 3, 6, अगदी एक 10-15 खेळघरं होईपर्यंत ही आमची काय म्हणू त्याला आपण माउथ पब्लिसिटीवर झाली आहे. म्हणजे कुठेही आम्हाला असं सांगावं लागलं नाही आहे की काही करूया या वगैरे. तर आमच्या ज्या ताई काम करायच्या, आता पहिलं खेळघर सुरू झालं आहे त्याच्यात आम्हीच होतो. मग जवळपासच्या ज्या ताई कामात आल्या त्यांनी आणि कोणाला सांगितलं की तिथल्या वस्तीतल्या मुलांसाठी तिथे काही हवं आहे. मग त्या ताईंनी तिथे प्रयत्न केले, ती मुलं बघितली, किंवा त्या मुलांना जेव्हा कळलं की अशी मुलं एकत्र येतात आणि त्यांना काही वेगळं याच्यामध्ये मिळतं आहे, तेव्हा त्या मुलांनी आमच्या भागात पण असू दे पालकांनी आग्रह धरला. थोड्या गोष्टी अशा घडल्या आणि पहिली खेळघरं तयार झाली. पण ही परिस्थिती सगळीकडेच तशी होती असं नाही. काही ठिकाणी काही वेळेला आम्हाला सांगावंही लागायचं. मग त्या काळात आमच्या पालक सभा पण चालायच्या. म्हणजे त्या परिसरातले पालक मध्ये अगदी 15-20 का असेना तर एकत्र करायचे आणि त्यांच्याबरोबर थोडं बोलायचं. किंवा आम्ही खेळघरात ज्या पद्धतीनं म्हणजे वेगळं काम खेळातून शिकवणार कसं आहे, तर एखादा खेळ त्यांच्यावर पण खेळून बघायचा आणि त्यांना ते आवडायचं की अरे वा हे पण काहीतरी वेगळं आहे. आणि मग हां आमची मुलं येतील असं करता करता माउथ पब्लिसिटी ताईंची टीम जी बिल्टअप होत गेली हळूहळू, त्या ताईंच्या सहकार्यानं. आणि त्यांनाही तुम्हाला प्रशिक्षित करावं लागेल. हो, ते आमचं प्रशिक्षण असतं दरवर्षी. आता म्हणजे हाही भाग असा घडला की म्हटलं नाही खेळघरची रचना जसे 90 मिनिटांचं आहे तसं आमचं असं झालं की खेळघरांची संख्या वाढल्यानंतर सगळ्यांकडे एका सारख्या पद्धतीनं कसा आपण एक काम लावून धरणार. मग आम्ही असं केलं की एका ताईकडे 5-6 खेळघरं येतील अशी एक लीडर ताई, अशा एक 2 किंवा 3 लीडर ताईंच्यावरती एक निरीक्षक ताई, आणि या निरीक्षक ताईंचं सुद्धा सगळं काम एकत्र पाहिल असं एक समन्वयक ताई, अशी एक रचना लावून दिली. वा. म्हणजे एकूण किती मुलं? 2000च्या वरची संख्या आहे ही सगळी. म्हणजे 2000 मुलं मुली यांना एकत्रित बांधून ठेवणं ही साधी गोष्ट नाही. तर त्यांना तिथं तुम्ही काही खाऊचं आकर्षण देता का किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यांचं आकर्षण देता का? नक्की म्हणजे ते टिकून राहण्यासाठी काय करता आपण? तुम्ही म्हणलात तसं खाऊचं हे होतंच, पण खाऊ हे मेन अट्रॅक्शन नव्हतं. कारण खाऊ आमचे जे होते तो गोड होता. मुलांना गोड फारसं आवडत नाही. त्यातून गोड आवडलं तरी केक आणि बिस्किटं असं खाल्लं जातं, पण लाडू हा प्रकार खाल्ला जात नाही. त्यामुळं आपण लाडूचे 5 प्रकार जे पौष्टिक आहेत तर असे 5 प्रकार तर ते मुलांना खायला ऐकेले. त्याच्यामध्ये सुद्धा नाचणीचा लाडू आपण जर म्हणलं तर तो काळा रंगाचा असतो आणि मग हा खाताना मुलं काळा आहे म्हणून खाईनात, पण तो चॉकलेटचा लाडू आहे म्हणलं तर मुलं खायला लागली. म्हणजे अशी त्यांच्या रिलेट जी छोटी हे आहेत. यानंतर आपण काय केलं तर या मुलांबरोबर छोटे छोटे खेळ घ्यायला सुरुवात. ज्यांना साधन साहित्य नाही पण ते खेळ आहेत असे खेळ किंवा छोटे सायन्स प्रयोग हे जे आहे ते मुलांना करायला जेव्हा सुरुवात केली. खेळघर आज आता इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या व्यापक स्वरूपात कोल्हापुरात कार्यरत आहे. तर खेळघरचं यश मांडूया असं म्हटलं तर काय कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर येतात? असंख्य असतील, पण आता काही ठळक गोष्टी काही आठवत आहेत का? खेळघरचं यश म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा आमची मुलं आठवतात. जसं आपला एक मुलगा तर तो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केला त्यानं आणि त्यातच तो पुढे आता करिअर करतोय. मोठं काम त्यातलंच करतोय तो. आपल्या आणि एका मुलाचं ज्याला लहानपणी अगदी काही छोटा रस्त्यावर व्यवसाय करायला लागत होता, आज तो स्वतःचे स्टॉल उभे करतो आणि मिळालेलं भांडवल तो स्टॉल म्हणजे गणपतीचा तर तो संपल्यानंतर त्या काळात पूर्ण ते परत करणं, पण ही त्याला आर्थिक देवघेव त्याचा वापर
हे समजून काम करणं, असा तो एक आता एका लघु उद्योजकाच्या वाटचालीवर पुढे जातोय. आणि मला वाटतं ज्या वस्तीतून ही मुलं येतात, ज्या आर्थिक स्तरातून येतात, तिथे शालेय शिक्षणाशी जोडलं राहणं, ती गळती होऊ नये यासाठी खेळघरची भूमिका नक्कीच महत्वाची अगदी, असेल, कारण अगदी. शिक्षणाची गोडी लागते ना. इथे असं सांगावं वाटेल की गळती होते, कारण काय होतं, मुलांना खूप वेगवेगळी आव्हानं आहेत प्रलोभन आहेत त्यांच्यासमोर. 24 तास जेव्हा मूल वस्तीत असतं त्यातलं फक्त 1.5 तास आपल्याबरोबर असतं. मग या सगळ्याचा प्रभाव त्यांच्यावर असतोच, नाही म्हणता येत नाही. आणि 1ली ते 7वीच मुलं आपल्याकडे आहेत. 8वीपासनं जेव्हा नेमकी ती टीनेजर्स असतात तेव्हा त्यांना बाहेरची प्रलोभनं असण्याच्या वयात ती मुलं बाहेर पडतात आणि त्यांना इतर वस्तीतल्या लोकांमुळं खेळघरचं दिलेल्या काही गोष्टी आहेत तर ती लवकर विसरतात. आणि म्हणून यासाठी आपण क्लासेस सुरू केलेत की जे त्यांना शालेय अभ्यासात मदत करतात. 8वी 9वी 10वी हे जर ती 10वी व्यवस्थित पास झाली तर छोटे छोटे शॉर्ट कोर्सेस आपण घेण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करतो. यासाठी आपले 8 ठिकाणी क्लासेसही तुम्ही चालू त्यांचं आहेत. बोट जे लहानपणी धरलंय ते मोठेपणी सुद्धा तुम्ही म्हणजे सुटून नाहीये असा प्रयत्न केला आहे या क्लासेस. आणि मला वाटतं आता जे तुम्ही यश सांगताय ते त्यातून आलेलं यश आहे. वा. तुम्ही म्हणालात तसं दादांचं मार्गदर्शन यात आहे, अगदी. खूप मोठ्या मोठं. प्रमाणावर आहे आणि ते तितकं जातीने लक्षही घालत असतात. अगदी. तुमच्या एका उपक्रमाविषयी मला जाणून घ्यायचंय, सामुदायिक वाढदिवस ही काय कल्पना आहे? खेळघर मध्ये वाढदिवस हे मुलांचे व्हायचे. सुरुवातीच्या काळामध्ये मुलं जेव्हा यायची तेव्हा प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळा, मग कोण चिरमुरे देईल, कोण गोळ्या देईल, कोणी पेनं दिली. पण हे वाढदिवस या सगळ्या मुलांना साजरे करता यायचे नाहीत, कोणाची परिस्थिती असायची किंवा नाही. आणि याच्यामध्ये वेळ गेला की खेळघर कामाकडे दुर्लक्ष. मग यातून एक लक्षात आलं की सगळ्यांचा वाढदिवस एकच दिवस करूया. मग एकच दिवस करूया तर मग सगळ्यांचाच करायचा. मग ताईंचाही त्या दिवशी, मुलांचाही त्या दिवशी, असा सगळ्यांचे वाढदिवस एकाच दिवशी. मात्र याच्यात आमचा एक आग्रह होता की याच्यामध्ये माननीय चंद्रकांत दादा आणि सौ अंजली वहिनी पण यात असायला हवी वाढदिवसामध्ये. आणि मग हे दादांनी आणि बहिणींनी पण मान्य केलं आणि त्यांच्याही वाढदिवसासकट आपला वाढदिवस हा साजरा व्हायला लागला. एकाच दिवशी त्यांच्याबरोबरचे सगळे, आमचे आमंत्रित सगळे, आपली सगळी मुलं आणि ताई, या सगळ्यांचा वाढदिवस एकच दिवशी. आणि मग तो दिवस कुठला असतो? ठरवलेला आहे का? दादांच्या सोयीने? सोयीने. दादांच्या. वर्षातल्या कुठल्याही एका दिवशी पण साधारण दादांच्या सोयीनं. नोव्हेंबरमध्ये किंवा त्या पुढच्या कालावधीत असा तो एक दिवस धरतो आणि आम्ही. याच्यामध्ये आपल्या दादांना तर मुलांना ओवाळायला खूप आवडायचं. दादा, माननीय चंद्रकांत दादा आणि अंजली बहिणी दोघांनाही या मुलांना औक्षण करणं, प्रेमानं त्यांच्या डोक्यावर हात ठेवणं, आशीर्वाद देणं, हे तुम्ही बघाल तर या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान आनंदात दिसत आहेत. आणि हेचं मुलांनाही कौतुक होतं आणि ताईंनाही त्याची अपूर्वाई होती. आणि याच्यामध्ये आपण मुलांना जे भेटवस्तू देत होतो त्याच्यामध्ये ती भेटवस्तू त्यांच्या कुटुंबापर्यंत जावी असा सुरुवातीला आमचा आग्रह होता. म्हणजे त्याच्यामध्ये कधी साखर, कधी तेल, कधी डाळी, कधी कडधान्य, अशा पद्धतीत आपण त्यांना सुरुवातीला दिलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये परीक्षा पॅड, सुकामेवा असंही दिलं गेलं. त्याचं पुढचं असं असतं की वाढदिवसाचा कार्यक्रम संपला, मुलं बाहेर पडली की 1-2-3 तासांनी दादांचा फोन असतो लगेच, सगळी पोचली का आपापल्या ठिकाणी बरोबर. हां, म्हणजे कुठल्याही एकत्रीकरणाला आम्ही कुठेही एकत्र बाहेर आलोय की दादांचा एक 2-3 तासांनी फोन असतो, पोचले का सगळे. ही जी काळजी करणं आहे ना, ते रिअली एखादा कुटुंब प्रमुख जसं करेल तसं दादा करतात. आणि आता हा सगळा प्रवास समजून घेत असताना एक इतका आशादायक चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहतंय. म्हणजे साने गुरुजी जसं म्हणायचे की करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, तसं मला वाटतं तुम्हा सगळ्यांचंच नातं, दादांसमवेत सगळ्यांचं एक प्रभूशी घट्ट नातं यातून नक्कीच तयार झालेलं आहे. तर अशीच अनेक खेळघरं महाराष्ट्रात सर्वत्र होत या शुभेच्छांसह आज इथेच थांबूया. तुम्ही आलात, इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठी मनपूर्वक आभार. आज खेळघरचा प्रवास जाणून घेतला. आत्ताच उल्लेख झाला त्याप्रमाणे या सगळ्या ज्या सकारात्मक विधायक कृती आपल्या समाजात घडत आहेत त्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न म्हणजे जय हो ही मालिका. या मालिकेच्या आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय हो.
महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत